मराठी कथा पाताळ विहीर. अंधाऱ्या विहिरीचं गूढ. गावच्या वेशीवर जिथे जुन्या वाडाच्या झाडाची लांबच लांब मुळं जमिनीतून वर आलेली होती तिथे एक विहीर होती. विहीर म्हणण्यापेक्षा ती एक काळीशार अथांग गर्ताच होती. गावातली जुनी जाणती माणसं म्हणायची या विहिरीला तळ नाही. तिच्या खोलीमुळे या विहिरीचं नाव पडलं होतं पाताळ विहीर. सूर्यप्रकाशातही तिचा तळ दिसत नसे, इतकी ती खोल होती. आणि गेल्या कित्येक वर्षात एकही माणूस तिच्या पाण्यात उतरलेला नव्हता की कोणी तिच्या जवळ थांबत नव्हतं. रात्री तर तिचा कोणी उल्लेखही करत नसे. मी आकाश शहरातून भूगर्भशास्त्राचा अभ्यास करून नुकताच गावी परतलो होतो. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की ही जुनी आणि दुर्लक्षित विहीर माझ्या आयुष्यात इतकं मोठं गूढ होऊन येईल. माझ्यासोबत माझ्या लहानपणीचा मित्र सागर होता. सागर हा गावकऱ्यांसारखाच अंधश्रद्धाळू पण माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा. त्याच्या डोळ्यात नेहमीच एक अनामिक भीतीचं सावट असायचं, विशेषतः पाताळ विहिरीबद्दल बोलताना. अरे आकाश, कशाला त्या विहिरीच्या भानगडीत पडतोस? आपल्या आजोबांनी लहानपणापासून कितीतरी वेळा सांगितलंय ती विहीर शापित आहे. सागर माझ्या पाठीवर थाप मारून काळजीने समजावत म्हणाला. आम्ही विहिरीच्या काठावर उभं राहून तिच्या काळ्याकुट्ट मुखात डोकावत होतो. मी हसलो. सागर, अरे शाप वगैरे काही नसतं रे. शास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीला एक वैज्ञानिक कारण असतं. ही विहीर इतकी जुनी आहे, तिच्यात काहीतरी वेगळं असेल जे भूभागाच्या रचनेबद्दल नवीन माहिती देऊ शकेल. मी तयारीनेच आलो होतो. माझ्या खांद्यावरची दोरी, बॅटरी आणि इतर उपकरणं खाली ठेवली. सागरच्या चेहऱ्यावर भीती आणि अस्वस्थता दिसत होती. अरे पण गेल्या महिन्यातच गावातला तो शंकर, जो दारूच्या नशेत त्या विहिरीपाशी गेला होता, तो दुसऱ्या दिवशी सकाळी विहिरीच्या काठावर मृत अवस्थेत सापडलेला होता. अंगावर एकही जखम नव्हती, पण चेहरा पूर्ण निळा पडला होता. जणू कुणीतरी त्याचा श्वास कोंडला होता. तो केवळ एक योगायोग असणार. सागर, कदाचित त्याला हृदयविकाराचा झटका आला असेल. मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण आता माझं मनही थोडं धास्तावलं होतं. मी एका मजबूत झाडाला दोरी बांधली आणि हळूहळू विहिरीत उतरू लागलो. विहिरीच्या आत हवा थंड आणि दमट होती. गोलाकार विहिरीवर हिरवं शेवाळ आणि पाण्याची वावटळ जमा झालेली होती. बॅटरीच्या प्रकाशातही तिचा तळ दिसत नव्हता. मी उतरत गेलो. माझ्या EMF मीटरने अजूनही कोणती असामान्य क्रिया दाखवलेली नव्हती. मी साधारण 30 फूट खाली उतरलो असेल. चहूबाजूला एक विचित्र शांतता होती. वरून सागरचा आवाजही येईनासा झाला होता. बॅटरीच्या प्रकाशात विहिरीच्या दगडी भिंतीवर मला काहीतरी अस्पष्ट कोरीव काम दिसलं. मी कसंबसं जवळ जाऊन पाहिलं. ती काहीतरी प्राचीन लिपी असावी. मी यापूर्वी कधीही ती पाहिली नव्हती. मी आणखी खोल उतरलो. माझ्या मनातील कुतूहल वाढत होतं. हे कोरीव काम कोणी केलं असेल? किती जुनं असेल ते? अचानक माझ्या EMF मीटरने मोठा आवाज करायला सुरुवात केली. त्याचा आवाज इतका मोठा होता की तो माझ्या कानात जाचत होता. आणि त्याचवेळी मला विहिरीच्या खोलगट भागातून एक थंड वाऱ्याची झुळूक जाणवली. जणू कुणीतरी माझ्या अगदी जवळ उभे राहिलं होतं. माझ्या अंगावर शहारा आला. मी बॅटरीचा प्रकाश खाली टाकला. विहिरीचा तळ अजूनही दिसत नव्हता, पण आता मला एक कुजबूज ऐकू येऊ लागली. ती खूपच अस्पष्ट होती. जणू अनेक लोक एकत्र बोलत होते, पण त्यांचे शब्द समजत नव्हते. सागर, मी ओरडलो. माझा आवाज विहिरीच्या आत घुमत परत येत होता. सागर, तू ऐकतो आहेस का? वरून काहीच प्रतिसाद नाही. मी मग आणखी खोल उतरलो, कारण EMF मीटरचा आवाज वाढत होता. कुजबूज आता अधिक स्पष्ट होत होती. ते एकच वाक्य होतं जे वारंवार ऐकू येत होतं. ते सोडून दे.
ते सोडून दे. मला वाटलं हे केवळ माझा भ्रम असेल. इतकी शांतता, इतका अंधार. मी माझ्या डोळ्यांवर हात फिरवला आणि पुन्हा खाली पाहिलं आणि त्याचवेळी माझ्या बॅटरीचा प्रकाश अचानक मंदावला. मला धक्का बसला. बॅटरी अजूनही पूर्ण चार्ज होती. मी तिला थोपटलं, पण प्रकाश फक्त मिणमिणत होता. कुजबूज मात्र वाढत होती. आता तो अधिक तीव्र झाली होती. जणू काही कोणीतरी माझ्या अगदी जवळ येऊन माझ्या कानात बोलत होतं, दे, ते सोडून दे. मला भीती वाटू लागली. या कुजबुजीचा अर्थ काय? काय सोडून द्यायचं? मी माझ्या अंगावरची दोरी तपासली. ती मजबूत होती. मी वर चढण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या हातांना अचानक तीव्र थंडगार स्पर्श जाणवला. जणू काही हजारो थंडगार बोटं माझ्या हातांना ओढून घेत होती. मी ओरडलो. माझ्या बॅटरीचा प्रकाश पूर्णपणे विझला. आता फक्त काळाकुट्ट अंधार होता आणि त्या अंधारात ती कुजबूज माझ्या कानात घुमत होती. ते सोडून दे. ते आमचं आहे. मला समजत नव्हतं हा प्रकार काय आहे. ते म्हणजे काय? मी काय घेऊन आलो होतो जे त्यांना हवं होतं? मी माझ्या खिशात हात घातला. माझ्या हातात एक लहानसा चमकदार दगड होता, जो मी गावातल्या एका जुन्या मंदिरातून आणला होता. त्या दगडावर एक विचित्र चिन्ह कोरलेलं होतं. माझ्या आजोबांनी सांगितलं होतं की हा दगड खूप जुना आहे आणि त्यात काहीतरी अलौकिक शक्ती आहे. मी तो दगड नेहमी सोबत ठेवत असे, पण कधी या गोष्टींवर विश्वास ठेवला नव्हता. मी तो दगड खिशातून बाहेर काढला. अंधारातही तो थोडासा चमकत होता. त्याचवेळी मला खालच्या बाजूला थंडगार काहीतरी हालचाल जाणवली. तिथे काहीतरी होतं. माझ्याकडे रोखून पाहत होतं. त्या अंधारात जे काही अस्पष्ट दिसलं ते विचित्र आणि भयानक होतं. साधारण माणसासारखा आकार, पण त्याचा रंग काळपट हिरवा होता. जणू विहिरीच्या दगडी भिंतीत आधेमध्ये उगवलेल्या हिरवट शेवाळातून त्याचा उगम झाला होता. तो विचारच अंगावर काटा आणणारा होता. त्याच्या हिरवट डोळ्यात एक प्रकारची क्रूरता दिसत होती. ते सोडून दे. आवाज अधिक तीव्र झाला. मला कळलं त्यांना हा दगड हवा आहे. हा दगड त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. मी थरथरत्या हाताने तो दगड खाली फेकला. दगड खाली आदळण्याचा आवाज आला, पण तो खूपच अस्पष्ट होता. जणू तो खूप दूरच्या वेगळ्या जगात जाऊन पडला होता. त्याचवेळी EMF मीटरचा आवाज बंद झाला. ती कुजबूज थांबली आणि खाली दिसणारी ती आकृतीही अदृश्य झाली. बॅटरीचा प्रकाश आपोआप पूर्ववत झाला. मी स्वतःला सावरत वर चढू लागलो. माझ्या शरीरावर थंडगार स्पर्श अजूनही जाणवत होता. मी त्या कोरीव कामाजवळ पोहोचलो. आता ते स्पष्ट दिसत होतं. त्या अगम्य लिपीतील ओळींच्या खाली एक विचित्र चिन्ह होतं. अगदी त्या दगडावर असणाऱ्या खुणेशी साम्य असणारं. ही अजब विहीर आणि तो चमकदार दगड यांच्यातील संबंधांचा हा अजून एक पुरावा. शेवटी या गोष्टी माझ्यासाठी गूढच राहणार होत्या. मी घामेजलेल्या अवस्थेत विहिरीतून वर आलो. सागर धावतच माझ्याजवळ आला. आकाश, मी किती हाका मारल्या, उत्तर का देत नव्हतास? सागर, मी त्याला काय सांगणार होतो की या शापित विहिरीच्या तळाशी मला एक भयानक अमानवी आकार दिसला. त्याला नक्कीच विश्वास बसला असता. त्याला उगाच कशाला घाबरवायचं? मी मोठा निश्वास सोडला आणि म्हणालो, काही नाही रे, मी थोडा खाली गेलो होतो, पण आता मला पटलं की ही विहीर भूगर्भशास्त्रासाठी नाही आहे. मी पुन्हा कधी पाताळ विहिरीच्या जवळही गेलो नाही. ती विहीर आजही तशीच आहे, काळीकुट्ट, अथांग आणि स्तब्ध. पण मला माहीत आहे विहिरीत काहीतरी आहे. त्याला आता मिळालेल्या त्या
अनमोल वारसाचा सांभाळ करत आहे. अजूनही रात्री सारं काही शांत झाल्यावर मला कधीतरी ती कुजबूज ऐकू येते. ती मला घाबरून सोडते. ते सोडून दे, ते आमचे आहे. तो आवाज अजूनही माझ्या कानात घर करून आहे. तो मला आठवण करून देतो की जगात अशाही काही गोष्टी आहेत ज्या आपल्या विचारांच्या पलीकडच्या आहेत आणि काही गूढ अशी असतात जी कधीही पूर्णपणे उलगडत नाहीत. लेखन प्रथमेश काटे, वाचन सचिन पावशे.